नाटक संपल्यावर म्हणून. या ना, बसा ना. माझी प्रिया आहे घरी. हो काका आहे. आवाज देऊ त्यांना. तिला आवाज देतो. छोटी मालकीन, ओ छोटी मालकीन, छोटी मालकीन, ओ छोटी मालकीन. हे गुल्ल्या, इकडे इकडे. कुणाला आवाज मारत होतो? छोट्या मालकीन बाईला आवाज देतो. तिला तिला आवाज द्यायची काही गरज नाही. तुम्ही आणि आपला कामगार देखील. नमस्कार सुरेश. तुकाराम, उभ्या आयुष्यात तुझ्यासारखा प्रामाणिक माणूस कधी मी बघितलंच नाही. प्रामाणिक माणूस? हो, पण प्रामाणिकपणा सिद्ध होईल असं मी काय केलं? माझे पैसे परत करायला तुला 10 दिवसाचा अवधी दिलेला होता, पण 10 दिवस पूर्ण होण्याआधी अरे तू माझे पैसे घेऊन हजर झाला. पैसे जायचं त्या पिशवीत. अहो नाही साहेब, त्यामध्ये चिवडा आणि चकली आणली आहे बघा. अहो प्रियाला खूप आवडते ना म्हणून. अरे पण तुकाराम, अरे हे कचरे पदार्थ इथे पण हे सगळं सुभाष शिंदे साहेब, प्रिया घरात असेल तर तिला आवाज मला खूप दिवस झाले होते, तिला बघितलं नाही. तो माझे पैसे परत केल्याशिवाय तुला प्रियाला भेटता येणार नाही. ही कसली आत टाकताय शिंदे साहेब? ही कसली आत टाकताय? अहो काही झालं तरी जन्मदाता बाप आहे मी तिचा. हो तर मी तुमच्या पाया लागतो, पण एकदा पोरीला भेटू द्या. तिला भेटून काही फायदा होणार नाही, कारण ती तुला विसरलेली आहे. नाही काय बोलताय शिंदे साहेब? अहो काही झालं तरी जन्मदाता बाप आहे मी तिचा. आणि मला खात्री आहे की माझी मुलगी मला एवढं अंतर अजिबात देणार नाही. तुम्ही प्रिया काय अवस्था झाली पोरी तुझी? हे पोरी, अगं तू बोलत का नाहीस? अगं बोल ना, का बाचा बसली का तुझी? तुला सांगितलं ना, ती आता पूर्णतः मुक्ती झाली आहे म्हणून. असं काही होऊ शकत नाही. माझी मुलगी माझ्यावर खूप प्रेम करते माहिती आहे मला. हे बोल काय बोल? मला बोलला नाही का? बाचा बसली का तुझी? तुला सांगितलं कळत नाही की ती आता पूर्णतः मुक्ती झाली आहे म्हणून. शिंदे साहेब, यामध्ये नक्कीच तुमचं काहीतरी षडयंत्र असलं पाहिजे. तुझी लायकी नाही रे. मला खबर नाहीये माझी लायकी तुमच्यासारख्या श्रीमंतावर आरोप करण्याची. नाहीये माझी लायकी तुमच्यासारख्या श्रीमंत समोर उभं राहण्याची. नाहीये माझी लायकी खूप मोठी स्वप्न पाहण्याची. पण काही असलं शिंदे साहेब तरी ती माझी मुलगी आहे आणि मी तिचा जन्मदाता बाप. आता माझ्या मुलीला तुम्ही जिवंतपणे मरण यातना देता, पण तिला एक क्षण देखील इथं राहू देणार नाहीये मी. तुरे चल माझ्या बरोबर चल. कोण आहात तुम्ही? मी तुम्हाला ओळखत नाही. तुकाराम, अरे तुझा अपमान होणार तुम्ही. तुला काय बोलतेस? मला या जन्मदात्या पापाला ओळखवण्यास एवढ्या लवकर विसरलीस? आता तुझी आई गेल्यानंतर तुझ्या इंग्लिशच्या ओठांमध्ये दुधाचा थेंब टाकणारा हा बाप एवढ्या लवकर विसरलीस? जी शिक्षा द्यायची आहे ना ती शिक्षा देऊन टाकायची. पण एकदा मला बाबा म्हणून हात मार्ग, एकदा मला बाबा म्हणून हात. मी म्हटलं ना, मला कोणीच बाप नाहीये. तुम्ही निघून जायत ना. हे पोरी, काय झालं तुला? तू 80,000 खोटं बोलते. हे बघ, तुला कुणालाही घाबरायची काही गरज नाहीये. आता तुझा हा जन्मदाता बाप जिवंत आहे. बोल बोल, काय झालं तुला? अगं बोल ना. मी म्हटलं ना, हे बघा, तुम्ही जबरदस्ती करू नका. तुम्ही निघून जायत ना.
तुला या त्या अशा अवस्थेत सोडून ठीक आहे, तुम्ही नाही जात ना, तर मग मी स्वतःला संपवून टाकते. नाही, असं काही करू नकोस. ठीक आहे, माझ्या इथून जाण्यानं जर तुला समाधान मिळणार असेल ना पोरी, तर माझं हे तोंड तुला आयुष्यात कधीच दाखवणार नाही बघ. पण आपल्या जीवाचं बरं वाईट करू नकोस. जीवाचं बरं वाईट करू नकोस. विष्णून भान त्यागला स्वाभिमान, विसरून भान त्यागला स्वाभिमान, महान तुझी गाथा सात जन्मदाता, सुख त्यातील दुःख सोसले जिजला तुझा, कशी कशी विसर माया जन्मदात्याची, तुमच्या या चिमुकलीकरण झालेल्या अपमानाने तुम्हाला फार वेदना झाल्या असतील, त्याची जाणीव आहे मला. पण बाबा कसं सांगू, माझा नाईलाज आहे, माझा नाईलाज आहे बाबा. ते क्षण मला आजही आठवतात बाबा. मी ना जेवण नव्हती करत ना, तेव्हा तुम्ही माझ्या मागे धावत यायचे आणि मला जेवण बनवायचे. पण बाबा या घरात मला जेवायला सुद्धा विचारत नाही, जेवायला सुद्धा विचारत नाही. कशी विसर माया जन्मदात्याची, हाय प्रिया, कशी कशाला म्हणजे काय, तुला आनंदाची बातमी सांगायला नाही म्हणजे माझी बायको तुझी बाई शीतल मला सोडून माहेरी निघून गेली आणि मला तुझी आठवण आली. बरं झालं, बिचारीची सुटका तरी झाली, हातात तरी सुखी होईल बिचारी. पण तू केव्हा सुखी होशील? कोण वाटता गेल्या गायीप्रमाणे बंदिस्त जीवन जगताची या घरात, त्यापेक्षा तू माझ्यासोबत चल, तुझे सारे दुःख दूर करून तुझ्या जीवनात आनंदवन फुलवेल. बाकी असेल ना तर निघ इथून. जय नक्की जय कलेक्टर आहे.
तर तुला सोबत घेऊन जाईल. जाऊ द्या आम्हाला, आम्ही खूप प्रेम करतो एकमेकावरती. लग्न करून दूर जायचं आम्हाला. जाऊ द्या. विश्वास ठेवा माझ्यावर. हा हाती वगैरे तसं काही नाहीये. मी हात जोडते तुमच्या लेकरं, चुप. एक शब्द देखील बोलू नकोस. तो कोण आहे तुझा हा? तुझा भाऊजी की तुझा प्रियकर? माझ्या कठीण प्रसंगात मला साथ देण्याऐवजी याच्यासोबत असले दुष्कृत्य करत होतीस नाही? सोबत आणि घेऊन जा रे हिला. आणि तुझं एक काळ तोंड पुन्हा परत आम्हाला दाखवू नको. विश्वास ठेवा माझ्यावर. मी तुमची लग्नाची बायको आहे. तन, मन, धन सर्व सरपट केलं मी तुम्हाला. संतोषीच्या भूतापण अजिबात करू नको. तुला बजावून सांगते, माझ्या संतोषच्या जवळ देखील येण्याचा प्रयत्न करू नको. आजपासून या क्षणाबद्दल तुझे आणि आमचे संबंध संपले. विश्वास ठेवा माझ्यावर. असं काही नाही. हे बघ, घाबरू नकोस. तू माझ्यासोबत चल. माझ्यासोबत चल. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही. नीट म्हणून येतो. ठीक आहे, तू आज येऊ शकत नाही माझ्यासोबत, पण तू नक्की ये प्रिया. मी तुझी वाट बघेन. अच्छा, तुझी नौटंकी पाहत बसू नको. चला चल. संतोष, हो संतोष. हो संतोष, विश्वास ठेवा माझ्यावर. तिने माझा विश्वास का ठेवला? हे बघा, तसलं काही नाहीये. तुम्ही जे समजताय ना ते सगळं खोटं आहे. काय मिळाले? सगळं खोटं आहे. फक्त तूच एक खरं बोलतेस नाही. खोटेच आहे. काय सांगितलं होतं तुला? तो काळ तोंड्या माणूस माझ्या घरात परत दिसता कामा नये. सांगितलं होतं. मग तो का आला माझ्या घरात परत? सांग ना, का आला? असं काही नाहीये. काय ग? माझ्या मुलाने तुझं समाधान झालंय? माझ्या मुलाने तुझं समाधान होतंय म्हणून तुझ्या काळ तोंडाला परत माझ्या घरात बोलून गेलो. एक क्षण तुला मी आता सांगितलं. नीट माझ्या घरात चल. भगतीचे निराळे या जीवनी निभोते या जीवनी निभोते कशा पाहिजे रडताय तुम्ही? आता बघा, तुमच्या रडण्याचे दिवस संपले. आज तुमच्या संसाराला अगदी राजा राणी सारखा फुलेल बघा. मी पण हे स्वप्न रंगवलं वगैरे म्हणून
साहेब माझी शपथ आहे तुम्हाला बोलू नका तुम्ही. माझी शपथ आहे तुम्हाला राम राम खरा अरे ज्या ताटामध्ये खातो त्याच ताटामध्ये शिकार करायला निघाला. काय बोलता तुम्ही अरे खरं तेच बोलतो. अरे जास्त भोळा बनण्याचा प्रयत्न करू नकोस. माझी माती किती खराब असताना तू इच्छासोबत मला तोंड सांभाळून तुला मला गंगेसाठी पवित्र असणाऱ्या स्वतःच्या बायकोच्या चारित्र्यावर संशय घेताना काहीच खाऊ वाटत नाही तुला. ही जरी तुमची बायको असेल ना तरी ती मला माझ्या सच्च्या बहिणीप्रमाणे अरे बहिणीप्रमाणे आहे पण बहीण तर नाही ना. बस मालक नाते पवित्र असण्यासाठी सत्यच असावं लागतं असं नाही. तुम्ही बरं झालात की याचाच आनंद झाला होता मला आम्हाला पण नाही महाराज ना. मी बरं झाला नाही तर उलट चिघळत चालला नीच होत चालला. अहो ओरडता आम्हाला सुद्धा येतं फक्त एवढंच की मी या घरचा नौकर आणि तुम्ही या घरचे मालक म्हणून आजपर्यंत वाटेचे शब्द घाणेरडे शब्द या घराण्यामध्ये ऐकत आलो. पण आता नाही मालक आता नाही. मालक वेळ पडला तर हातामध्ये कटोरा घेऊन या रस्त्यावर भीक मागणं पत्करेल. पण असल्या या नीच घराण्याची नोकरी करणार नाही करणार मी नोकरी. बस मला पण एक गोष्ट लक्षात ठेवा मला एक गोष्ट लक्षात ठेवा माणसाच्या जीवनात 3 गोष्टी अशा असतात वेळ तब्येत आणि नाती. या 3 गोष्टींना किमतीचं लेबल नसते पण त्याच जर गोष्टी माणसाच्या जीवनातून हरवल्यात ना तेव्हाच त्याला कळत असते की त्याची किंमत किती मोठी असते. आणि एवढंच नाही मला एक माणूस 20-25 लोकांना या 2 हाताने मारू शकत नाही पण तोच जर का माणूस याच लोकांच्या समोर दोन्ही हात जोडून उभा राहिला ना तर त्याच्या हृदयात मात्र घर नक्की करू शकतो. मालक माणसानं माणसाची माणसासारखंच वागा तेव्हाच त्याची माणुसकी करू. बस मला बस नाही करणार आहे घरची नोकरी नाही करणार. गुरु एक माझा अगदी लहानपणापासून ओळखते या मुलीला. आजपर्यंत माझे एक शब्द देखील खाली पडू दिला नाही. आणि आज एवढं सारं बोलून गेला. माझ्या कठीण प्रसंगात माझ्या पत्नीने कसे दिवस काढले असतील याची साधी विचारपूसही केली नाही. कदाचित आईच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मी माझं अस्तित्व तर नाही विसरलो ना. मला प्रियाशी बोललंच पाहिजे. हो प्रिया